खबर महाराष्ट्र के मूर्तिजापुर से है, जहां ऑपरेशन सिंदूर में बहादुरी का प्रदर्शन करने वाले भारतीय सैनिकों को सलाम करने के लिए भारतीय जनता पार्टी तालुका और शहर द्वारा एक भव्य तिरंगा बाइक रैली का आयोजन किया गया था। इस रैली को शहर से उत्साहपूर्ण प्रतिक्रिया मिली। रैली सरकारी विश्राम गृह से शुरू हुई। रैली शिवाजी नगर, भवानी नगर, भगत सिंह चौक, छत्रपति शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चौक, रेलवे स्टेशन पोलाद चौक से होते हुए जयस्तंभ चौक पर समाप्त हुई। नागरिकों ने देशभक्ति के बैनर, पोस्टर और नारे लिखित तख्तियां लगाकर रैली मार्ग का स्वागत किया। भारत माता की जय और शहीद सैनिक अमर रहे जैसे नारों से माहौल देशभक्ति से भर गया। धनराज सबकाल की रिपोर्ट। जो भ्याड हल्ला पहलगाम इथे झाला 2014 मध्ये देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी सर्वप्रथम पंतप्रधान झाल्यावर सैन्यांची मीटिंग घेतली। सैन्यांना सांगितलं त्यांनी की देशाच्या हिताचा आपण जो निर्णय घ्याल तुमच्या पाठीशी मी राहील। आणि एक बदल हा 2014 पासून आपल्या देशामध्ये होत आहे। महाशक्ती म्हणून आपल्या देशाची ओळख निर्माण होऊन राहिली आणि कुठेतरी जे आपले शेजारचे देश आहेत त्यांना हे नको आहे की भारत हा एक विकसनशील देश झाला पाहिजे। इथील जे गोरगरीब आहे यांचे जीवन सुधारलं पाहिजे। आज मोदी आवास योजनेच्या माध्यमातून अनेक ज्या सरकारच्या योजना आहेत याच्यामधून सर्वसामान्य लोकांचे जीवन हे सुखद होत चालले आहे। आपण पाहू शकता महाराष्ट्र असेल, संपूर्ण देश असेल, इथे लोड शेडिंग सारखे विषय होते। उन्हाळ्यामध्ये 8-8 तास वीज नसायची। आज जो आपल्या देशामध्ये बदल होऊन राहिला आणि विशेषतः हे जे युद्ध झालं अवघ्या 23 मिनिटांमध्ये 9 ठिकाणी पाकिस्तानमध्ये आपल्या भारतातले शस्त्रास्त्र असतील, आपली एअरफोर्स असतील, आपली सेना असेल, आपलं नौदल असेल, या नेव्हीच्या माध्यमातून सगळ्या आपल्या सैनिकांच्या माध्यमातून एकतर्फ युद्ध हे भारताने केलेलं आहे। भविष्यामध्येही भारत हा कोणाचा जीव जाव, कोणाचं नुकसान हो या विचाराचा भारतातला नागरिक नाही आहे। परंतु देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी, माननीय अमित शाह यांनी सांगितलं आहे की आम्ही आमच्या देशावर, आमच्या नागरिकावर अन्याय बिलकुल सहन करणार नाही। काश्मीरमध्ये लाल चौकामध्ये 2014च्या पूर्वी तिरंगा फडकवायची सोय नव्हती, परंतु आज आपल्या देशामध्ये जे बदल झाले आहेत 370च्या माध्यमातून जो बदल काश्मीरमध्ये झाला आहे, काश्मीरमधील नागरिक यांचं मत, यांचा विचार हाही बदलला आहे। भारतासोबत आपण राहिलो तरच आपला विकास होऊ शकते हा विचाराचा आज संपूर्ण देश आहे, संपूर्ण नागरिक आहे। त्यामध्ये सगळे समाज, विशेषतः जे मुस्लिम बांधव आहे यांनीही या हल्ल्याचा निषेध केलेला आहे। सर्व पक्ष माननीय मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी सगळ्या पक्षांनी, विरोधी पक्षांनी युद्धासाठी मोदीजींना सांगितलं की तुमच्या नेतृत्वामध्ये तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाला आम्ही तुमच्या पाठीशी राहू। आज ही एक नवीन सुरुवात आपल्या देशाने केलेली आहे। जगामध्ये इतिहासामध्ये कधी असं युद्ध नव्हतं झालं, तसं एकतर्फा युद्ध भारताने जिंकलं आहे। आणि त्याच्यासाठी आज आपल्या देशातील सगळे सैनिक, आजी माजी सैनिक जे बॉर्डरवर आहेत ते सैनिक ज्यांच्या सुट्ट्या कॅन्सल झाल्या आणि ते वापस गेले, अशा सगळ्या सैनिकांचे आभार मानण्यासाठी आपले लाडके आमदार विकास पुरुष हरीशभाऊ पिंपळे यांच्या नेतृत्वामध्ये बार्शी टाकळी तालुका आणि काल तिथे एक भव्य रॅली झाली आणि आज मूर्तिजापूर शहरामध्ये सगळ्या मूर्तिजापूर ग्रामीणमधील, मूर्तिजापूर शहरामधील लोकांच्या माध्यमातून आज ही रॅली झालेली आहे। एवढ्या उन्हामध्ये सगळे रॅलीमध्ये भव्य संख्येमध्ये उपस्थित राहिले या सगळ्यांचे हरीशभाऊ आणि माझ्या माध्यमातून आम्ही त्यांचे आभार मानतो। विशेषतः जे ज्येष्ठ सैनिक होते, जे आजी काही सैनिक त्याच्यामध्ये जे आज मूर्तिजापूरमध्ये होते, काही काल बार्शी टाकळीमध्ये होते, तेही उपस्थित राहिले। या सगळ्यांचे आम्ही आभार मानतो। धन्यवाद। पाकिस्तान याच्यानंतर तोंड काढणार नाही याची मला खात्री आहे आणि काढलं तर त्याचं तोंड ठेचल्या जाणार आहे। आज त्याची खायची सोय नाही, भिकीले लागलेला आहे, पण त्याच्या कुरघोड्या आणि ते आतंकवाद्याला जो खतपाणी घालते, आज आतंकवाद्याचे परिवार खतम करून टाकलेले आहे। हे आपल्या सैन्याचं ताकद सैन्याने दाखवून दिली आहे। म्हणून आज त्यांचं मनोबल वाढण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तिरंगा रॅली काढली होती। यामध्ये जे सहभागी झाले त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो, पत्रकारांचाही धन्यवाद देतो। भारत माता की जय, वंदे मातरम।